मी तर एक पत्र लिहिलेलं आहे ते जाईल आता की जर अडचण एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून 2च दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं, बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा. सगळे दिवस वर्क फ्रॉम होम. जसं बँगलोरमध्ये वर्क फ्रॉम होम माझे सहकारी PC मोहन आहेत, त्यांनी जसं सगळ्याला पत्र लिहिलं तसंच मीही पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि हिंजवडीच्या सगळ्या असोसिएशनला की जर शक्य असेल तर जास्तीत जास्त लोक हे सगळे इन्फ्रा तयार व्हायच्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करा. आठवड्यातून एखादले 2 दिवस सगळ्यांनी कामावर वेगवेगळे दिवस बघून यावं, म्हणजे लोड कमी होईल. एक, शाळा ज्या सगळ्या आहेत हिंजवडीतल्या त्या सगळ्यांना 15-20 मिनिटाची पुढे मागे वेळ करणं शक्य असेल तर त्यांनाही महाराष्ट्र सरकारने विनंती करावी की पुढे मागे 10-12 मिनिटं, म्हणजे तो एक थोडासा ट्रॅफिकचा लोड कमी होईल. सगळी जी इल्लीगल, आम्ही सांगून थकलो की सगळे जे इल्लीगल गोष्टी तिथे रस्त्यांवर चालतात आहेत, सामान पडलंय, मेट्रोचं सामान पडलंय, ते कृपा करून स्वच्छ करा. हे वारंवार मी माझे ट्विटचा थ्रेडच बघा ना तुम्ही, तिथल्या मीटिंग्स बघा, आमचे सगळं मिनिटेड आहे. त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला गेले 1.5-2 वर्ष होतोय तो माननीय पालकमंत्र्यांना आज आला. नाही, पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की मीटिंग्सला आम्हाला पण बोलवा ना. आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही. आम्ही तिथले त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय ना. आम्हाला मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही. मी स्वतःहून त्यांच्याकडे 10 वेळा जाते, पण कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवत नाही. ते आम्ही सूचनाच करणार ना. तिथले अनेक NGOs आहेत, फील्डवर काम करणारी लोक आहेत, सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मीटिंग करा ना. तिथले NGO स्टेक होल्डर्स, तिथले सगळे मालक, त्यांचे HRचे लोक, सगळ्यांना बोलून जम्बो मीटिंग घ्यायला पाहिजे ना. आमच्यामुळे मदतच होईल ना. आम्ही तर काही विरोध नाही करत आहे मीटिंगमध्ये कुठल्या, आणि विरोध केला तरी गैर काही, लोकशाही आहे.